चला मंडळी, आज आपले बनावाने गोड शेव. तर त्यासाठी देखा गुई कापा मी थोडासा बारीक करली जाते कट. तर देखा ते तुम्ही कशी वस्त तयार आपली गोड शेव. तर एक वाटी बेसन पिठली द मी, म्हणजे एक वाटीपेक्षा वरच आहे. तर तेवढं बेसन पिठली द मी गायलेलं होतं पहिले. तर त्यांना मग थोडंसं तेल टाकाने आपले, कारण गोड शेव नरम असते त्यासाठी. आणि थोडंसं चव येवासाठी नमक टाका मी थोडंसं, कारण कसं आहे गोड वस्तू माझं थोडं नमक टाका ना तर एकदम भारी लागत, चव वेगळी विजात. तर देखा तेल माय ना आपले पिठले सगळं तेल लागायला पाहिजे असं कराने, अशा मुठ्ठा यायला पाहिजे भांडीसन. तर सगळं आपले तेल सगळं पिठले लावाने सगळं एकत्र करल्यावानं मस्त नमक बी एकत्र विजाते सगळं. तर देखा अशा मुठ्ठ्या बांधायला जायला पाहिजे असं यायला पाहिजे. तर देखा तुम्ही मस्त तेल लागी गए तेले. मग आपण थोडंसं लागता पाणी टाका ना, जसं आपण पोळीसनं पीठ भिजतच ना त्याच्यापेक्षा थोडंसं कडक भिंजाने. तर त्यांना मग तुम्ही ओवा बी टाकू शकतस, नाही तर मग पाकमा बी टाकू शकतस तुम्ही. तर देखा आपण पहिले पीठ भिंजली तर थोडंसं लागता पाणी टाका मी. तर देखा तुम्ही थोडं तेल टाकेल होतं, एवढं काही चिटकी राही ना ते हातले. तर देखा तो लोक म्हणे तेल ठेवता पडाले. आणि खाले देखा जागा मस्त साफ करली दी मी. तर त्यानावर आपले गोड शेव तयार कराने. तर अशा शेवयासारखं करायलाने आपले त्यांना 2 तुकडा कराने, बारीक कराने, जास्त जाडी बी कराने नाही आपले. आपल्या हिसाबप्रमाणे आपण करू शकतोस ती गोड शेव. तर चांगलं तिले आहे करी लेवानं. तर देखा तुम्ही एकदम बारीक करा ना, जशी पटणी तशी. तर तिले थोडीशी कट करल्यावाने आपल्या हिसाबप्रमाणे खांडे करा ना तिनं आला. देखा तुम्ही असा छोटा छोटा तुकडा करात मी त्यांना आला गोड शेव ना. तर ते आपले एक साईडले काढले आणशातच. तर 2 ठिकाणी कर्यात मी त्या. तर देखा वहिनी आपली गोड शेव मस्त आता थोडंसं तेल ठेल होतं मी तपाडाले. आणि कमी गॅसवर करा ना, कारण कसं फुल गॅस करा ना तर फुल गॅसवर आहे ना एकदम वर बाई जातेच, त्या मजार कच्च्या राहतेच, त्यांसाठी कमी गॅसवर तयार नाहीत आपले. तर देखा असा मस्त कलर येऊ द्यावा नाही चांगला. तर देखा कसा कलर उना आता आपल्या साईडले काढल्या आणशेतीस त्या. तर देखा तुम्ही सगळे आपले तई सनीन एक साईडले काढल्या आणत. तर देखा तुम्ही मस्त कलर उन्हा तिसले तोपर्यंत आपले पाक कराने थोडासा. तर एक कढाई ठेवी मी, आणि त्यांना माझी जेवढी वाटी बेसन पिठलेलं होतं तेवढी वाटी मी गुईली दा. आणि थोडंसं 2-1 चमचा थोडंसं पाणी टाक मी त्यांना मा. आणि त्याला मस्त पाक कराने आपले थोडासा हलावत राहा ना, गॅस कमी राहू देवा ना आपण. ते पाकले काही एवढा टाईम लागत नाही. तर देखा वयना पाक आपला तयार. त्यांना माझी गोड शेव होती. तर ती गोड पहिले कलर टाका मी त्यांना मा. तर कलर चांगला लाल होऊ देवा ना, म्हणजे असं थोडंसं राहू देवा ना आपण. आणि वरतून ती गोड शेव टाकी देवा ना आपण. आणि त्यांना मा हलावत राहा ना, ते सगळा पाक घुसस त्यामुळे थोडंसं 2-5 मिनटं त्यांना मा हलावत राहा ना आपण गॅस कमी राहिल्यावर. जसं जसं पाक आटाई ना तोपर्यंत आपलं राहू देवा नाही त्यांना मा. खाले वर असं करत राहा नाही आपले ते सगळा पाक लटकायला पाहिजे. तर देखा आता आपले एक ताट मा काढी लेवा नाही ती गोड शेव. तर कलर कसा उना ते पण सांगा. तर देखा मस्त एक साईडला काढी लेवानं आणि अर्धा-1 तास थोडंसं हवामा राहू देवानं. तर देखा कशी वहिनी आपली गोड शेव ते पण सांगा. आणि जमनी का नाही जमनी ते पण सांगा. आणि करी देखा तुम्ही पण. असं व्हिडिओ आवडणार होईल तर लाईक शेअर नक्की करा.